काय करणार काय सांगणार? मसवड नगर परिषद मध्ये माघार घेण्याचं कारण मेन आहे की मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी सांगितले की भाऊ आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माघार घेऊ. काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे पण तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही माघार घेतली अशी एक चर्चा उठवली. मी व माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. कोणी कार्यकर्त्यांनी विरोधकाच्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे कितपत होते. मसवड नगर परिषदेतून तुम्ही माघार घेतली, कार्यकर्ते तुमचा आदेश यायची वाट बघतात, तुम्ही काम कोणाच करणार किंवा कोणाला साथ देणार? अजून एक 2-3 दिवस जाऊ द्या, त्याच्यावर आमची कार्यकर्त्यांची मीटिंग होईल. कार्यकर्त्यांनी चर्चा करू, कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ. तुम्ही राष्ट्रवादीच्या त्या राजमानेंचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वाड्यात गेला होता, त्याच्यानंतर राष्ट्रवादीवाले म्हणत होते की आम्हाला साथ मिळाला असं नाही. माझे वैयक्तिक संबंध आहेत त्यांच्यावर. त्यांचे राजमाने आजारी होते, त्यांना बघण्यासाठी गेलो होतो. त्याच्यात राजकीय काय नाही, राजकीय कुठली चर्चा नाही. मागच्या वेळेला पूर्ण सत्ता तुमची होती भाऊ, आता माघार घेतली, आता उलट सुलट चर्चा आहे. नाही असं काय नाही. म्हणजे असं जर चर्चा उलट सुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे. अजून 9 दिवस बाकी आहेत, काही घडू शकतं असं काय नाही. कोण काय म्हणतं म्हणून नाही. आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर गोरेचे कार्यकर्ते काय करू शकतात. कुणाला घरी बसवायचं, कुणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवू शकतो. ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून भरलेला अर्ज आहे ते माघारी घेतलं गेलं, काही कार्यकर्ते त्यातले पण नाराज झालेले आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असते की 5 वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात. त्यांना वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळावी, लोकांची कामं करता आली पाहिजेत. त्यामुळे थोडंफार नाराजी आहे. पण बऱ्यापैकी सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मिळून मागे घेऊ. मतदानाला 9 दिवस बाकी आहेत. या 9 दिवसात शेखर गोरेंचा करिश्मा काय बघायला मिळणार? तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोरेंना 9 दिवस म्हणजे खूप आहेत. शेखर गोरे माझे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने काम करून कोणाला निवडून आणायचं, कोणाला पाडायचं हे 100% ठरवू शकतात. वेट अँड वॉच. म्हणजे आता फक्त वेट अँड वॉचची भूमिका आहे. जे विधानसभेवेळी तुम्ही ज्या भावना साथ दिली तसं इथं होणार का अशी एक चर्चा आहे. वेट अँड वॉच. यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता, आता या नगर परिषदेला परवा दिवशी काय शब्द दिला गेला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाळतात. त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे. याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा भाजपला साथ देणार? वेट अँड वॉच. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.